मित्रांनो, रेडिओहून घेतले माऊलीचे दर्शन आणि निघालो वाशिम रेल्वे स्टेशनच्या दिशेने. तिथे आधी गाडी पार्क करून एक नाही 2 तिकीट घेतले आणि पोहोचलो अकोल्याला. तिथे पण आपल्याला तिकीट काढायचे होते आणि काउंटरवर गर्दी होती. बट मला ही मशीन यूज करता येत होती, तर मी पटकन भुसावळ स्टेशनचे तिकीट काढले. मित्रांनो, आपल्या दोन्ही गाड्या लेट आहेत मुंबई जाणाऱ्या. त्यामुळे एक आता 8 वाजताची आहे, म्हणजे 2 तास मला इथे वेट करावं लागेल. ती 8 वाजताची गाडी आल्यावर मग तिथून भुसावळ. मी निघालो वाशिमवरून अकोल्याहून भुसावळ, आणि भुसावळला स्टे करणारे तिथे रोहितदादाकडे. रोहितदादा आता तिथे गेल्यावर भेट करूनच देईल. आणि भुसावळहून दुसऱ्या दिवशी सकाळी जळगावला कशासाठी? तर जळगावला माझा पेपर आहे. गरमी खूप होती, मी घेतली आईस्क्रीम. पण तुम्ही मला सांगा, हा कोणता हिरो आहे? बाई, मी पहिल्यांदाच 4 व्हीलर ट्रान्सपोर्ट करणारी ट्रेन पाहिली. फायनली 8:30 वाजता आपली ट्रेन आली. मित्रांनो, याची ओळख राहिली. हा आहे जय, माझा नवीन मित्र. भाऊजीचे पाहुणे आहेत. यांनी मला जागा दिली नसती तर मला भुसावळपर्यंत उभं जावं लागलं असतं. मी रील बघत होतो, तेवढ्या ट्रेनचा बॉस आला, ज्याला पाहून बरेच जण पळ काढतात. पण आपण तिकीट काढलं होतं. जय मुंबईला चालला होता, तर त्याच्याकडे रिझर्वेशन होतं. त्याने मला त्याच्या सीटवर ॲडजस्ट केलं. बाई, बॉयजचं असंच असते. ओळख 1 मिनिटाची असो की 1 वर्षाची, काहीच फरक नसतो. जयला बाय करून मी उतरलो भुसावळ स्टेशनला आणि रोहित दादाला कॉल केला. दादाने मला 8 नंबर गेटवरून बाहेर यायला सांगितलं. हे तर 5-6 आहे. हां, हे आहे 7-8. आल्या रोहित दादा आला होता. आम्ही त्याच्या रूमवर गेलो. हा आहे सतीश दादा. रोहित दादा आणि सतीश दादा दोघं रूममेट आहे. मित्रांनो, हे दोघे पण केंद्राची जवळ आहेत, RRBमध्ये. नेक्स्ट डे सकाळीच रोहित दादा मला सेंटरला सोडायला आला. खरंच अशी माणसं मिळायला नशीबच लागते. रात्री स्टेशनला 11ला घ्यायला सुद्धा आला, आणि आज सकाळी 6लाच मला 25 किलोमीटर दूर जळगावला सोडायला सुद्धा आला. बॅग जमा करून घेतले आणि गेलो पेपरला. मित्रांनो, मी आलो आहे आता परत जळगाव स्टेशनवर. आता इथून वाशिम डायरेक्ट गाडी नाही आहे. इथून अकोल्याहून मग वाशिम. खूप थकलो आहे आता मी व्लॉग इथेच एंड करतो आपला. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.